भटकंती द बिगिनिंग स्टोरी भाग 3. आधीच्या भागात सगळेच सामान ठेवून त्याच्या मागे येऊन उभे राहिले. ते बघा, आकाशने बोट वर करून सांगितलं. ढगांची रचना सांगते आहे की वादळ येणार आहे जोराचे. सोबतीला पाऊससुद्धा असतो. सगळ्यांचे डोळे वर आभाळाकडे लागले. ढगांची गोलाकार संरचना होत होती. 5 मिनिटातच पावसाने मुसळधार सुरुवात केली. तुफान वारा, सोबतीला विजांचा आवाज. आकाश सोडून बाकी सगळेच घाबरले होते. आकाश शांतपणे बाहेर बघत बसला होता. 1 तास तरी ते वादळ चालू होतं. त्यानंतर मात्र पावसाने आवर्त घेतलं. पाऊस गेलेला पाहून आकाश बाहेर आला. बाहेरचं वातावरण त्याने पाहिलं. या आता बाहेर, आकाश म्हणाला. तसे सामान उचलून सगळा ग्रुप बाहेर आला. सुप्रीच पुढे होती. वाव, काय मस्त वातावरण आहे ना, सुप्री आनंदात म्हणाली. तिच्या बाजूला संजना उभी होती. आकाशकडे चोरून बघत होती. कळलं ते त्याला. चला निघूया आता म्हणत आकाश निघाला. त्याच्या मागोमाग सगळेच. तुम्ही पिकनिकला आला आहेत ना, मग अशा ठिकाणी का आलात? आकाशचा प्रश्न. अशा ठिकाणी म्हणजे? त्यातल्या एकाने उलट प्रश्न केला. अशा ठिकाणी म्हणजे या इथे सहसा कोणी येत नाही आणि पावसात तर बिलकुल नाही. इथे दरडी कोसळण्याचे प्रमाण खूप आहे. त्यात राहायला कुठेच सोयच नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. तो काय बोलतो आहे कोणालाच कळत नव्हतं. आकाशच्या लक्षात आलं ते. चला, मगाशी तुम्ही जिथे उभे होतात तिथे जाऊ पुन्हा. आकाशच्या मागोमाग सगळे. आकाशने त्यांना लांबूनच दाखवलं. सकाळी ज्या सपाट रानावर तंबू होते तिथे आता बरेचसे मोठे दगड पडलेले दिसत होते. कळलं मी काय बोललो ते? तुम्ही ज्याचा आडोसा घेऊन तंबू लावलेले होते त्याच डोंगरावरचे ते दगड आहेत. काळजात धस्स झालं सगळ्यांच्या. ही जागा खूप सुंदर दिसते पावसात. चहूबाजूकडे नजर फिरवली तरी एकच रंग, हिरवा. किती छान ना. आले शब्द. छान ना? हो, खूप छान. पण त्यात तुम्हाला एक तरी गाववस्ती दिसते का ते पहा. सगळे माना वर वर करून पाहू लागले. नाहीच दिसणार. कारण ही सर्व जंगलं आहेत. मानववस्ती तर दूर दूरपर्यंत कुठेच नाही. संकटात सापडला तर साधं पाणी विचारायला सुद्धा कोणी येत नाही. डोंगर, दऱ्या, झाडं, पशुपक्षी याशिवाय कोणीच राहत नाही इथे. मग पिकनिकचा प्लॅन कोणी केला इथे येण्याचा? आम्ही रस्ता हरवलो. संजनाच्या तोंडातून अचानक बाहेर आले. कोणीच काही बोलत नाही म्हणून. सुप्रीच बोलली. दुसरीकडे जायचे होते आम्हाला. भलतीकडेच आलो. तसे सगळ्यांकडे मॅप आहेत. तरी कसे हरवलो काय माहीत. आकाश हसला त्यावर. इकडे नकाशे वगैरे असं काही चालत नाही. फक्त डोळ्यासमोर जे दिसते तेच खरं असते. पण आता आम्हाला घरी जायचे आहे. आम्ही ज्या ठिकाणी गाडीने उतरलो तिथे गेलो की कोणते तरी वाहन मिळेलच ना आम्हाला? अजून एकाने मध्येच विचारलं. तो रस्ता तरी माहीत आहे का तुम्हाला? म्हणून विचारलं मी की इथे येण्याचा प्लॅन कोणाचा होता? कसलीच माहिती नाही तुम्हाला इथली. तुम्ही ज्या गाडीने आलात तो शेवटचा दिवस होता त्या गाड्यांचा. आता पुढे 2 महिने या भागातले सर्व रस्ते बंद असतात. झाडे पडतात, दरडी कोसळतात, अपघात होतात म्हणून. आता काय ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे? सगळेच एकमेकांकडे बघू लागले. तरी मी सांगत होतो, नको अशा ठिकाणी पिकनिक. कोणी ऐकलंच नाही माझं. त्यातला एक मुलगा बोलला.
तरी मी सांगत होतो नको अशा ठिकाणी पिकनिक. सुप्री वेडावत त्याची नक्कल करत म्हणाली. आणि मग आणि मग पिकनिकच्या आदल्या दिवशी कशाला उडत होतास? उंच ठिकाणी उभा राहून सेल्फी काढणार, झाडावर उलटा लटकणार, नदीत पोहणार, ह्याव नि त्याव, उगाचच. सुप्री रागात म्हणाली. शांत राहा रे सगळे, एक मोठा मुलगा म्हणाला. तुम्ही सुद्धा एकटेच आहात की हरवला आहेत? कारण तुम्ही एकटेच दिसलात आम्हाला इथे. आकाशने त्याच्याकडे बघितलं. मी फोटोग्राफर आहे. मला ट्रॅव्हलिंग करायला आवडते, म्हणून मी एकटाच भटकतो. त्यामुळे मला या भागाची चांगली माहिती आहे. मी तुमचा आवाज ऐकून माघारी आलो, नाहीतर एव्हाना दूर गेलो असतो. मग तुम्हाला माहीत आहे का एखादा रस्ता जिथून आम्हाला शहरात जाण्यासाठी एखादं वाहन मिळू शकेल? आता ते जरा अशक्य वाटते मला. एक तर जंगल आहे, त्यात डोंगरातून वाटा जातात. पावसामुळे असलेले रस्तेसुद्धा बंद आहेत, त्यामुळे तुम्हाला चालतच प्रवास करावा लागेल. आकाश विचार करून म्हणाला. हां, एक गाव आहे. तिथे तुम्हाला गाडी भेटली तर नशीब, पण लांब आहे. चालत चालत गेलात तरी खूप वेळ लागणार. साधारण किती तास लागतील? त्या मुलाने पुन्हा विचारलं. तास नाही, दिवस. जर तुमच्या चालण्याचा वेग चांगला असेल तर 9-10 दिवसात पोहोचाल तिथे. 9-10 दिवस? एका मुलीला चक्कर यायची बाकी होती. सगळेच विचारात पडले. खूप वेळ झाला तरी कोणीच काही बोलत नव्हतं. आकाश बोलला शेवटी. लवकर काय तो निर्णय घ्या, मलाही दुसरीकडे जायचे आहे. दुसरा पर्याय नव्हता. सुप्रीने सगळ्यांना तयार केलं. 1 क्वेश्चन मिस्टर ए, सुप्रीने विचारलं. 9-10 दिवस लागणार तिथे जायला, मग एवढे दिवस भूक नाही लागणार का? गुड क्वेश्चन, आकाश म्हणाला. जंगलात खूप प्रकारची फळं आणि कंदमुळं मिळतात खायला. शिवाय जंगलात आदिवासी भेटलेच तर तिथेही काही मिळू शकते. आदिवासी? हो, आहेत इथे कुठे कुठे, पण चांगले आहेत ते. मदत करतात वाटसरूंना. तर निघायचं का आता? का अजून कोणाला प्रश्न नसतील तर? सगळ्यांनी माना हलवल्या. आकाशने सगळ्यांकडे एक नजर टाकली. चला मग, प्रवास सुरू करू. आणि त्या सर्वांचा प्रवास सुरू झाला एकदाचा. आलेले वादळ थांबलेलं होतं, तरी ढगांची पुन्हा तयारी सुरू झालेली होती. आकाशचे लक्ष बरोबर त्या सगळ्यांवर, शिवाय पाठीमागून येणारे हे 20 जण. सगळ्यांवर लक्ष तर ठेवावंच लागणार होतं. अर्धा तास झाला असेल चालून त्यांना. अचानक मागून एक मुलगी किंचाळली. ई! सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं तिने. काय झालं, काय झालं? संजना धावतच तिच्या जवळ गेली. एव्हाना सगळेच जमा झालेले तिच्या भोवती. साप! तिने डोळे गच्च मिटून घेतले होते आणि तशीच बोलत होती ती. कुठे आहे साप? आकाश पुढे आला. ती तरी तशीच डोळे मिटून. कुठे आहे साप? आकाशने पुन्हा विचारलं. माझ्या पायावर, हळू आवाजात ती म्हणाली. आकाशने निरखून पाहिलं तसे सगळेच हसायला लागले. सुप्री पुढे आली आणि तिच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली. खोडे, या प्राण्याला गांडूळ म्हणतात, साप नाही. तिने गांडूळ बोटांनी उचलून घेतला. आणि याला खाऊ पण शकतो आपण. ते नाही का डिस्कव्हरी चॅनलवर दाखवतात, तो बोलतो ना माणूस, हम इसे खा भी सकते हैं, इससे मुझे प्रोटीन मिलेगा. आणि सुप्रीने गांडूळ खाण्याची ॲक्टिंग केली. तसं संजनाने तिच्या हातावर चापटी मारली. खोडे, कधी सुधारणार तू? कळत नाही मला, संजना म्हणाली. तू सुधारलीस की माझाच नंबर आहे तुझ्या मागे, सुप्री तिला चिडवत म्हणाली. आकाश हे सगळं पाहत होता. मज्जा मस्करी छान वाटत होतं त्याला.
फक्त अर्धा तास चालून सगळेच दमलेले होते. शहरात कुठे सवय आहे चालायची लोकांना. बस, ट्रेन, रिक्षा, टॅक्सी, नाहीतर स्वतःचं वाहन. सगळंच कसं आरामदायी एकदम. आकाश मनातल्या मनात बोलला. घड्याळात पाहिलं तर दुपारचे 2:30 वाजले होते. ओके, छान, सगळे रिलॅक्स झालात जरा. तुम्ही सगळेच दमलेले दिसता. तर आता इकडेच थांबू कुठेतरी. उद्या सकाळी पुढच्या प्रवासाला निघूया. सगळ्यांना पटलं ते, सुप्री सोडून. ओ मिस्टर ए, म्हणे मी भटकंती करत असतो इकडेच, ह्याव आणि त्याव. अर्ध्या तासातच दमलात चालून. असं चालत राहिलात तर आम्ही कधीच पोहोचणार नाही शहरात. सुप्री आकाशच्या समोर येऊन उभी राहिली. आकाशच्या चेहऱ्यावर आता हिला काय बोलू मी असे भाव. बोलो मिस्टर ए, कुछ तो बोलो. शेवटी आकाशने पाठीवरची सॅक खाली ठेवली आणि बोलू लागला. पहिली गोष्ट, तुमचे हे सर्व सहकारी आहेत ना, ते सगळे दमलेले आहेत. दुसरी गोष्ट, आता थोड्या वेळाने संध्याकाळ होऊन रात्र होईल. त्यात तुमच्या कोणाकडे साधे टॉर्चसुद्धा नाहीत. त्या मॅडम गांडोळाला साप समजल्या एवढ्या उजेडात. मग काळोखात काय दिसेल त्यांना? आणि तिसरी गोष्ट, पावसाची पुन्हा तयारी सुरू झाली आहेत वर आभाळात. तुम्हाला एवढीच हौस असेल ना भिजायची पावसात वगैरे, तर बाकीच्यांना तयार करा. आपण प्रवास सुरू ठेवू. केवढा बोलत होता आकाश. पहिल्यांदा एवढा पटपट बोलला असेल तो. सुप्री बघतच राहिली त्याच्याकडे. अर्थात तिला कळलं की सगळेच थकले आहेत, त्यामुळे प्रवास आता तरी शक्य नाही. त्यात पाऊस येतच होता सोबतीला. चुपचाप ती संजनाच्या बाजूला जाऊन बसली. मी पुढे जाऊन आपल्याला टेंटसाठी जागा बघून येतो. सर्वांनी इथेच थांबा म्हणत आकाश निघून गेला. 5-10 मिनिटांनी आकाश परत आला. त्याने त्याची सॅक पाठीवर लावली आणि म्हणाला, पुढे एक चांगली जागा भेटली आहे. तिथे आपण टेंट बांधू शकतो. तसे सगळे सामान घेऊन निघाले. मघापासून मोकळ्या जागेतून प्रवास करणारे आता एका झाडं-झुडपं असलेल्या ठिकाणी आले. ओ, इथे कुठे आणलंत? काय झाडावर लावणार का तंबू? सुप्रीने आकाशला विचारलं. आकाशने काहीच रिप्लाय दिला नाही. सगळ्यांनी सावकाशी या आतमध्ये. पाय जपून ठेवा, बघून चाला, आकाश सगळ्यांना सांगत होता. अरे, हा माझ्या प्रश्नाचं उत्तरच देत नाही. सुप्रीला राग आला. चपचप चालत ती आकाशच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. मी काहीतरी विचारलं तुम्हाला. आकाश फक्त बाकी सर्व बरोबर आहेत का नाही ते बघत होता. संजना पटकन पुढे आली आणि सुप्रीला तिने ओढतच पुढे नेले. आकाशला गंमत वाटली. आकाशने सांगितल्याप्रमाणे सगळा ग्रुप एका ठिकाणी येऊन पोहोचला. आजूबाजूला झाडं झुडपं होती. फक्त मध्येच तेवढी जागा रिकामी राहिली होती. तेव्हा सुप्रीला कळलं आकाशचं बोलणं. आकाशने घड्याळात पाहिलं. दुपारचे 3:30 वाजत होते. चला पटपट टेंट लावून घेऊया, नंतर जेवणाची सोय करावी लागेल. सगळ्यांनी टेंट बाहेर काढले. आकाशला तर सवय होती टेंटमध्ये राहायची. 10 मिनिटात त्याने एकट्यानेच त्याचा तंबू उभा केला. बाकीचे मात्र अजूनही तंबू कसा बांधायचा ते पुस्तकात बघून बघून फक्त प्रयत्न करत होते. आकाशला हसायला आलं. एकालाही येत नाही का? आकाशने विचारलं. आम्ही काय रोज येत नाही इथे तंबू बांधायला यायला, सुप्री वेडावून दाखवत म्हणाली. आकाशने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. मी दाखवतो कसा तंबू उभा करायचा ते. सगळ्यांनी बघून घ्या. पुन्हा पुन्हा दाखवणार नाही. पुढचे काही दिवस तरी तुम्हाला हे टेंट वापरायचे आहेत. येस सर, सगळ्यांनी एकसुरात म्हटलं आणि हसू लागले. पुढच्या अर्ध्या तासात सगळ्यांचे तंबू बांधून झाले. अर्थातच सगळ्यांना शिकवून त्यानंतर आकाशने त्यातल्या 4-5 मुलांना सोबत घेतलं. रात्रीच्या जेवणाची सोय करून येतो आम्ही.
ते निघणार इतक्यात त्यातली एक मुलगी बोलली, मला ना जास्त स्पायसी वगैरे आणू नका आणि ऑइली पण नको, डायटिंग करते आहे ना मी. आकाश ते ऐकून बोलला, बरं अजून कोणाला काही सांगायचे आहे का? तर अजून एक मुलगी म्हणाली, मला पण साधंच काहीतरी आणा, मसाला डोसा, इडली वगैरे, रात्री पचायला चांगलं असतं ते. ठीक आहे, मला 2 वडापाव पण चालतील. हां, पण लाल चटणी नको हा त्यात, एक मुलगा म्हणाला. मला तर काही पण चालेल, कांदे पोहे भेटले तर 2 प्लेट आणा, मला खूप आवडतात कांदे पोहे, सुप्रीने सुद्धा ऑर्डर दिली. आणि त्यावर कोथिंबीर खोबरं वगैरे पाहिजे का? आकाशने विचारलं. हो मग, मस्तच लागते ते. प्लीज हा, सुप्री हात जोडत म्हणाली. संजनाने तिला चिमटा काढला. तशी सुप्री कळवळली. ए, तुला नको आहे तर तू नको खाऊस ना, मला कशाला चिमटा काढतेस? सुप्री हात चोळत म्हणाली. पागल, आपण कुठे आहोत ते तरी कळते का तुला? सगळे आपले ऑर्डर देत आहेत. जंगलात आहोत आपण आणि म्हणे कांदे पोहेवर खोबरं पाहिजे, येडी कुठली. संजनाने सुप्रीच्या डोक्यावर टपली मारली. आकाशने बघून हसला आणि त्या मुलांना घेऊन काही फळं वगैरे मिळतात का ते शोधायला गेला. खूप वेळाने ते परत आले. प्रत्येकाच्या हातात काहीतरी होतेच. त्यांना बघून एका मुलीने लगेचच एक चादर आणली. त्यावर सगळ्यांनी जमवून आणलेली फळं ठेवली. जास्त नव्हती, तरी सगळ्यांना पुरतील अशी होती. सगळेच त्या फळांकडे बघत बसले होते. एकही जण पुढे येत नव्हता. आकाश सर्व बघत होता. काय झालं? आकाशनं विचारलं. नाही, असंच. कधी असं जेवण घेतलं नाही ना, म्हणून, एक जण बोलला. का? काय वाईट आहे यात? आकाशने पुढे येत एक फळ उचललं. तसे सगळे पुढे आले आणि सगळ्यांनी काही ना काही हातात उचलून घेतलं. धुतलेली तरी आहेत का? एका मुलीने प्रश्न केला. हो मग, आम्ही स्वतः धुवून आणली आहेत. शिवाय पाणीही आणलं आहे पिण्यासाठी. आकाशसोबत गेलेल्या मुलांपैकी एक जण लगेच बोलला. तसे सगळे फळं खाऊ लागले. असं वाटते आहे की आज उपवासच आहे. सुप्री फळं खाताना बोलली. येडपट, कधी सुधारणार ग तू? संजना म्हणाली. तुझ्यानंतर, सुप्री बेडावत म्हणाली. सगळेच शांत बसले होते. आकाशने काही लाकडं जमवून आणली होती. संध्याकाळ होत आली तशी त्याने ती गोलाकार रचून शेकोडी केली. सकाळपासून पाऊस होता, त्यामुळे हवेत गारठा होता. सगळेच थंड झालेले. शेकोटी बघताच त्याच्या आजूबाजूला येऊन बसले. आकाश गप्पच होता. संजना आकाशकडे बघत होती. कधीपासून तिला सॉरी बोलायचे होते आकाशला. चिखल उडवला होता ना तिने, म्हणून. बाकी सुप्रीची नेहमीप्रमाणे बडबड चालू होती. त्यात बाकीचेही मिसळले होते. थोड्या वेळाने तिचं लक्ष आकाशकडे गेलं. तुम्ही गप्प का? बोला तुम्ही सुद्धा. एक जण आकाशला बोलला. मी नाही बोलत जास्त, शांतते आवडते मला. हो का? मग हिमालयात का गेला नाहीत? सुप्रीने जोक केला आणि एकटीच हसू लागली. नंतर सगळेच हसले. आकाश त्यावर काही बोलला नाही. सॉरी हा, राग आला. सुप्री लगेच बोलली. मला राग येत नाही कुणाचा. वाव, बरं आहे मग. तुम्हाला काही बोललं तरी राग येत नाही, कोणी चिखल उडवला तरी राग येत नाही.